श्री स्वामी समर्थ. तुमच्यासोबतही असं होतं का की काम माझं आणि नाव दुसऱ्याचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका. कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात. कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं. मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचे श्रेय दिले जाते. समाजातही असंच असतं. प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात. हा असंच वागला, तो तसंच वागला, हा असं बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा, कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो ह्याचा अभ्यास करा. त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे. श्री स्वामी समर्थ.